अगदी जवळून विकेट किपर विनोद पाटीलच्या दस्तान्यांमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळते. खारेपाट चॅम्पियन्स तिनविरा रांजणकर या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लावलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण दिलंय ते सासवणे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. अमृत स्पोर्ट सासवणे संघाचा संघनायक यावेळेला पहिलाच चेंडू डॉट खेळलाय. दुसऱ्या चेंडूवर डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला धाडले सीमारेषेच्या बाहेर. चौकार. त्यामध्ये आता राईट हँडेड बॅटरसाठी जर फिल्डिंगची सजावट 38 सर्कलच्या जर बाहेर पाहिलीत तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे. मिड ऑन सर्कलमध्ये आहे. शॉर्ट्स एक्स्ट्रा कव्हर आहे. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि यावेळचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बॉलला न पाहता नजरा खाली पडल्या. हेड पोझिशन खाली पडली आणि लाईन मधील बॉल हा भिरकावता आलेला नाहीये. फलंदाज राजेश याला. राजेशने मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. निखिलने मागील मॅच मध्ये सामनावीराचा किताब सुद्धा घेतला होता. परंतु हा मॅच किंवा हा सामना फार महत्वाचा असणार आहे. हा सामना जिंकला तर लवकर घरी जाता येईल आणि त्याच वेळेला टेन्शन सुद्धा नसणार आहे. स्लोवर वन. बॉलला दिशा दाखवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. चेंडू चाललाय हवाई सफर. 6 रन. विविधता आणताना तुम्हाला एक सातत्य किंवा कंट्रोल गोलंदाजी करणं हे फार गरजेचं असतं. तो कंट्रोल नव्हता आणि कंट्रोल सुटल्यानंतर इथे मात्र धोका. आणि यावेळचा बॉल पहा. बॅटला स्पर्श होताना विकेट किपर फिल्डरला बीट करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हाताळायचीच आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कल मध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा मुकाबला आहे आणि खारेपाट चॅम्पियन्स तिनविरा रांजणकर या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज किशोर नाईक आपल्याला पाहायला मिळाला जो की संघनायक होता. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याने आपल्या नावावर केला आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघ ज्याला आपण नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो संघ म्हणतोय की फलंदाजी हीच आम्हाला आवश्यक होती आणि ती आम्ही करून दाखवलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणतीही विकेट न गमावता 15 धावा आपल्याला स्कोर कार्डवर. भूषण झावरे बॅक टू द बॉलर खेळला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑन. चेंडू चाललाय धन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करून त्यापर्यंत पोहोचावं लागतं. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. संघर्ष केल्याशिवाय यश मिळणारच नाहीये. 19 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन इम्प्रॉपर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वतः साहिल खांबे चेंडू खाली आलाय. दुसरी धाव घेण्याचा मोह निखिल पाटीलला आवरला नव्हता परंतु राजेशने सांगितलंय थांबूयात. स्ट्राइक रोटेशन सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. या एका धावेच्या मदतीने 20 धावा संख्या स्कोर कार्डवर आहे. आता कॅल्क्युलेट करूयात की पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर किती धावा येतील तर हा स्टार्ट आणि ही धावगती असेल
तर 60 पर्यंत पोहोचायला काय हरकत नाहीये. आणि जर प्रतिस्पर्धी संघाला आव्हानात्मक गोलंदाजी करायची असेल तर प्रथमतः विकेट आणि ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. 20 धावसंख्या. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल कुठे होता, कुठे धाडायचा होता आणि अशा वेळेला टप्पा न पाहता लेनचा आढावा न घेता मारलेला फटका डीप स्क्वेअर लेगला गेलाय. एक धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 21 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. हळूहळू गतीने भूषण झावरे धावसंख्येला थोडे अंशी लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय. निखिल पाटील उर्फ जाड्या स्ट्राइक एंडला. मोठा फटका आला रे आला. निखिल आला आणि त्याच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक, लांब पल्ल्याचा मोठा बेधुंद तडाखेबाज ताकदवान कधी कधी असं म्हणतात की सुरुवात करण्यासाठी महान असण्याची आवश्यकता नाहीये, मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणं फार गरजेचं आहे. पहिली फलंदाजी मिळाली, इट्स ओके, चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय आणि काय फटकेबाजी होते निखिल पाटीलच्या माध्यमातून. स्लोवर वन फुल टॉस सरळ खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रणय शेळके त्याच्या हातामध्ये. निखिल पाटीलला फुल टॉस होता. फुल टॉस वसूल करत असताना स्वतःच चाललाय मैदानाच्या बाहेर, निराश हताश आपल्या कर्माला दोष देत असताना. तुमच्या समोर येत आहेत. खारेपाट चॅम्पियन्स हा संघ म्हणतोय की एकाला बाद केलंय, अरे मोठा धोका बाद केल्यानंतर अजून संकट मोठं आलंय. अजिंक्य वैती याच मैदानावर गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये काय जबरदस्त फलंदाजी अलिबाग प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने केली होती. अजिंक्य वैती हा अगदी मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, परंतु या मॅच मध्ये निखिल पाटीलने जो स्टार्ट दिलेला आहे त्या स्टार्टला अनुसरून धावसंख्येला जी धावसंख्या आता आहे 26 धावसंख्या, 27 धावसंख्या, त्या 27 धावसंख्येला अगदी 60 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का, की उरलेल्या काही चेंडूंमध्ये भूषण झावरे अतिशय चांगली गोलंदाजी करेल आणि जो धावांची जी धावगती आहे तिला लगाम लावण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या शंका मनामध्ये प्रोबॅबिलिटीज इतक्या वाढलेल्या आहेत की काय घडेल सांगता येत नाहीये. लो फुल टॉस बॉल, पहिला चेंडू फेस करतोय त्यामुळे आरामात पद्धतीने बॅटला फक्त स्पर्श करण्याचा प्रयत्न इथे मात्र अजिंक्य वैतीचा पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर आलेली एक धाव धावसंख्येला घेऊन गेलेली आहे 28 पर्यंत, जिथे एका विकेटचं पतन आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. आता पहिल्या सत्राचा पहिला पूर्वार्ध आपण संपलेला पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या 12 बॉल मध्ये 28 म्हणजे अगदी 56-57 पर्यंत पोहोचू किंवा 60 पर्यंत मी ज्या पद्धतीने ज्या टार्गेटकडे पाहायला मिळतंय हे पहा. या मैदानाचा टॉप व्ह्यू की ज्या पद्धतीने ही मॅच समरी पाहतोय की निखिल पाटीलची फलंदाजी काय जबरदस्त पद्धतीने आपण पाहिलेली होती की 28 धावांमध्ये ज्या पद्धतीने महत्वपूर्ण योगदान त्याने दिलंय. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आलेला भूषण झावरेने फुल टॉस बॉल टाकून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रणय शेळकेच्या हातातून त्याला बाद करून माघारी धाडलेला आहे. अजिंक्य वैती आणि राजेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा. ऋषिकेश या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. मॅन फ्रॉम सुतारपाडा राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतंय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाहूयात. ऋषिकेशचा हा लो फुल टॉस बॉल कदाचित पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. LBW चा आउट. ओके, बॉलर अगदी लाईन मध्ये धावत गेलाय का, सो त्यामुळे कदाचित पंचांनी हा डिसिजन सो डेफिनेटली आपण पाहूयात की पहिला चेंडू डॉट आलेला आहे की ऋषिकेशने पहिला डॉट बॉल टाकलाय, त्यामुळे आता मोठा फटका येणार की नाही.
आहा, लो फुल टॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. विनोद पाटील स्वतः चेंडू खाली आलाय, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होता. सिंगल आलेले आहे. एका धावेने खारेपाट चॅम्पियन्स या संघाला फरक पडणार नाहीये. खारेपाट चॅम्पियन्स म्हणजे केतन पाटील आणि गिरीश म्हात्रे यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला महेश माने आणि अर्थातच रविदादांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटल फार इंटरेस्टिंग आहे. यावेळचा फटका मोठा आहे, आकाशामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रणय शेळकेने यावेळेला झेल सोडलाय. सॉरी, चुकीची दुरुस्ती करतोय. सासवणे संघ आहे ज्यांचे टीम स्पॉन्सर अर्थातच अमृत स्पोर्ट्स सासवणे, जो की टीम स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेल सुटलेला आहे, स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि पाहूया 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू गॅप मध्ये आहे. प्रणय शेळके या वेळेला पुन्हा एकदा चेंडू खाली आलेला आहे. आहा, रनआउट स्वरूपात राजेश या वेळेला रनआउट बाद होणार. दुसऱ्याला बाद करायचं होतं, तो वाचला आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद झालाय. ओव्हर ड्युटीचे मास्टर. महाराज की जय म्हणत आमचे डीजे मास्टर या ठिकाणी या विकेटला महाराजांचा गौरव करत असताना, घोषणा देत असताना पाहायला मिळत आहेत. आणि राजेश जे बाद झालेले आहेत त्यांनी 5 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावा बनवल्या आपल्याला असं पाहायला मिळालं. न्यू बॅटर प्रारंभ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी या सीझन मध्ये त्याची पाहायला मिळते. ऋषिकेशची सुंदर गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट जमिनीवर अगदी लोटांगण घालत तिथे मात्र आलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः संघ नायक होता. चांगला थ्रो फेकला होता. 1 धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने हळूहळू धावसंख्या पुढे जाते. 32 वर पोहोचलेली आहे, जिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. चांगली धावसंख्या रोखलेली आहे असं मी म्हणेन, कारण मागील ओव्हरमध्ये 28 धावा होत्या. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये ॲज अ कॅल्क्युलेट केला आपण तर 4च धावा दिलेल्या आहेत. मोठा फटका, प्रारंभ आल्यावर ही अपेक्षा आपण करू शकतो आणि त्याने ते करून दाखवलंय. चांगलं षटक चाललं होतं आणि त्या चांगल्या षटकाला वाईट खराब बनवण्याचा प्रयत्न प्रारंभने केलाय. खेळलेला आहे. आमच्या डीजे मास्टरला सुद्धा मानवंदना दिलेली आहे. खूप सुंदर स्ट्रोक लगावलेला आहे. सो मी पुन्हा एकदा खारेपाट चॅम्पियन्स तुम्हाला विनंती करतोय की जास्त वेळ दौडायचा नाहीये. प्रत्येक ओव्हरच्या एंडिंगला तुम्ही टीम मीटिंग घेणं हे आवश्यक नाहीये. त्यामुळे कर्णधार किशोर नाईक याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. 38 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 2 विकेटचं पतन झालेलं आहे. अलिबाग प्रीमियर लीग ही संकल्पना ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो ना की अलिबाग मध्ये काय फेमस आहे, मला माझे जुने मित्र भेटले होते की तुमच्या अलिबाग मध्ये हे फेमस आहे ते फेमस आहे. मी त्याला म्हणाला की अजून ऍड कर. अलिबाग प्रीमियर लीग हे अलिबाग तालुक्याचं हे वेगळं सौंदर्य आहे, ये कधीतरी बघायला. तो म्हणाला की आम्ही युट्यूबच्या माध्यमातून घरून बघतो आणि आमच्या तालुक्यामध्ये अशा लीग होत नाहीये, हे खरोखरच आम्हाला वाईट वाटतं. आम्हाला सन्माननीय छोटम शेठ यांना भेटायची सुद्धा खूप इच्छा आहे. मी म्हणालो की ये, कधीही ये. छोटम शेठ नेहमी तुम्हाला अगदी सन्मानाने आदराने तुमचं आदरातिथ्य करतील. साहिल खांबे शेवटचं षटक घेऊन आलाय आणि पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाजाने कोणतेही शफलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप केली नव्हती. सो डेफिनेटली वाईट बॉलची जी लाईन होती त्या लाईनच्या बाहेरून बॉल गेला आणि पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय. इट्स अ गुड डिसिजन बाय अंपायर. अतिरिक्त धावेने 39 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. थंडी वाढत चाललेली आहे राईट हँड ओव्हरती विकेटने. लो फुल टॉस बॉल, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या ढेंगा घालून बॉल फरार. टांगा पलटी, घोडे फरार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, आलाय चौकार.
43 रन्स, 43 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार, म्हणजे या ओव्हरमध्ये आता 5 धावा आल्यात आतापर्यंत. आणि यावेळचा सरळ खेळलाय बाणासारखा, अगदी एंट्रन्स पॉइंटच्या मध्ये गेलाय बॉल, सीमारेषेच्या पलीकडे डायरेक्टली गेलाय. आल्यात, मिळाल्यात, कमावल्यात 6 धावा अजिंक्य वैतीने सासवणे संघासाठी. आहे आपली ओहो डायरेक्ट हिट. सुखरूपरित्या प्रारंभ पाटील पोहोचला होता. सो डेफिनेटली पंच वाईट बॉल आहे की नाही? इट्स अ वाईट बॉल. वाईट +1 इज इक्वल टू 2. सो या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 51 रन्स, 51 धावसंख्या. मी म्हणालो होतो की 60 पर्यंत तरी पोहोचावं लागेल. 4 षटकांच्या मुकाबल्यामध्ये मागील मॅच मध्ये जसं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं की ऋषिकेश राऊत याने काय जबरदस्त फलंदाजी केली, जी तोडफोड बॅटिंग केली, एक चांगला स्टार्ट दिला, प्रेशर क्रिएट झालं आणि त्या दबावाखाली खेळत असताना प्रतिस्पर्धी संघ मात्र त्यांच्या नांग्या अगदी खाली पडल्या, गळल्या आणि मात्र पराभूत झाले नागपूर वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. प्रारंभ पाटीलने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झालेत. प्रारंभ पाटील इथे मात्र बाद होईल. साहिल कांबेने पकडलाय झेल. प्रारंभ बाद. कपिल मरियाई लेभी विरुद्ध साई बाबा बोडणी. अर्थातच प्रफुल्ल पाटील पिंट्या वर्सेस निशांत कडवे. तर दोनही टीम कॅप्टन्सनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये धनंजय कुलकर्णी तुमचा वेट करत आहेत नाणेफेकीसाठी. सागर या वेळेला मैदानामध्ये येतोय, मॅन फ्रॉम शिरवली. साई कृपा शिरवली संघाकडून खारेपाट विभागातून हा खेळाडू बिलॉंग करतो. मोठे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी नेहमी जाणला जातो. आतापर्यंत या सीझन मध्ये अलिबाग तालुक्यामध्ये ज्या ज्या लीग झालेल्या आहेत, लीग स्पर्धा झालेल्या आहेत, त्या लीग स्पर्धेमध्ये प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये आपला एक वेगळी छाप किंवा वेगळा परफॉर्मन्स या खेळाडूने दाखवलेला आहे. आणि अलिबाग प्रीमियर लीग मध्ये यासाठीच निखिल पाटीलने या खेळाडूची या स्पर्धेमध्ये निवड केलेली आहे. धावसंख्या 51 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू येणं बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतील? जर 9 आल्या तर 61 धावांचं टार्गेट येईल. 5 ते 6 आल्या तर गोलंदाजी करणारा संघ कॉन्फिडंट होऊ शकेल. आणि अशा वेळेला कॅचेस विन मॅचेस. विनोद कडून झेल सुटला, स्ट्राइक रोटेट झाली. अजिंक्य वैती या वेळेला स्ट्राइक एंडला आलेला आहे. पाहूयात काय घडतंय. कॅच पकडणं फार महत्वाचं होतं. पडणारी कॅच होती, अगदी विनोद पाटीलच्या हाताच्या झोळीमध्ये अक्षरशः विसावली होती, परंतु ऐत्या वेळी झेल सुटलाय. आणि अशा वेळेला शेवटचे 2 चेंडू असताना अजिंक्य वैती स्ट्राइक एंडला. आणि अजिंक्य आल्यानंतर अजिंक्यने ठोकलाय उंच 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 आणि लांब सुद्धा हा षटकार. ज्या पद्धतीने आमचे डीजे मास्टर म्हणतात की चष्मा लावल्यानंतर सुद्धा हा बॉल अगदी इतका उंच गेला होता, दिसलाच नसता. आणि मैदानाच्या बाहेर चेंडू गेलाय. चला, सो मिळत नसेल चेंडू तर दुसरा बॉल घ्या. शेवटचा बॉल आहे. 58 धावसंख्या स्कोर कार्डवर. अजिंक्य वैतीने या सामन्यामध्ये आपली कमाल दाखवलेली आहे. निखिल पाटील बाद झाल्यानंतर ज्या वेळेला तो मैदानामध्ये अवतरला आणि खरोखरच मोठे स्ट्रोक मारून धावसंख्येला पोहोचवले 60 पर्यंत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर सरळ खेळून काढलाय क्षेत्ररक्षक सिद्धू पाटील. चेंडूच्या आड आलाय, चेंडूला पकडलाय. 58
बॉक्समध्ये जिथे धनंजय कुलकर्णी टॉस करण्यासाठी उपस्थित आहेत. नक्की आपण सुरुवात करूया. या ठिकाणी साईबाबा बोडणीचे निशू या ठिकाणी आहेत आणि माझ्यासमोर या ठिकाणी आरोही स्पोर्ट्स मरियाई लेभीचे कर्णधार पिंट्या या ठिकाणी आहेत. पिंट्या काय म्हणाल, कारण दुसरा सामना तुमचा आणि पहिली मॅच तुम्ही जी थोडी गडबडीमुळे थोडंसं पाठीमागे पाहावं लागलं, पण आता मात्र दोघांना संधी आहे, काय म्हणाल? काय नाही, जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्की प्रत्येक जण जिंकण्यासाठी आला, हारण्यासाठी कोणच नाही आला, पण प्रयत्न कशा प्रकारे कराल? नाही बघू, आता खेळायचा प्रयत्न करू. अरे दादा, ऑनर का सब कुछ लगा है दाव पर, कोई बात नहीं, लेकिन अच्छा खेलो. काय सांगाल निशू, वन ऑफ द बेस्ट प्लेअर इन टेनिस क्रिकेट आपल्या या अलिबाग मध्ये. निशू काय सांगाल, कारण आता ही मॅच खूप दमदार आहे, कारण दोन्ही संघ दिव्यबळ आहेत. नक्कीच थोड्याशा चुका झाल्या पहिल्या मॅचमध्ये बॉलिंगमध्ये आणि थोड्या फील्डिंगमध्ये, त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. नक्की जो गलतियां की आपको सुधारी और बढ़िया क्रिकेट खेळली. आता मी स्वतः नाणेफेकीचा गोल हेड आणि टेल माझ्या हातामध्ये आहे आणि आता मी या ठिकाणी हा कोण बोलेल? अच्छा ठीक आहे, साईबाबा बोडणी या ठिकाणी कॉल करणार आहे आणि हेड पाहूया काय आहे. आणि हा टेल आणि या ठिकाणी लेव्ही या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. दादा काय निर्णय आता तुमचा असेल? तुम्ही सांगितलं की बघू कसा खेळू, पण आता मात्र तुमच्या वरती क्वेश्चन मार्क लागलेला आहे. तुम्हाला संधी दिली जाते, तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाते, काय घेणार तुम्ही निर्णय? आम्ही फिल्डिंग करू पहिली. नक्की फिल्डिंग करा आणि फिल्डिंग करताना 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये किती धावामध्ये या ठिकाणी सामन्यामध्ये धावसंख्या थांबण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमीत कमी किती, म्हणजे 50, 60, 75च्या आत? काय नाही, आता 40-45 पर्यंत. नक्की 40-45 धावसंख्या खूप मोठी धावसंख्या नाही म्हणावता येत नाही, पण चांगली धावसंख्या आहे. पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळली जाईल दोन मोठ्या बलाढ्य संघामध्ये. पाहूया या ठिकाणी आता मात्र लेबी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून निर्णय घेतलाय, तो मात्र बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंग करण्याचा निर्णय दिलाय, तो मात्र साईबाबा बोडणी या संघाला. आपण वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. या ठिकाणी प्रितेश या ठिकाणी आहे. कशा प्रकारे धावसंख्या होतील दोन मोठ्या बलाढ्य संघामध्ये, पाहूया प्रितेश यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी. थँक्यू सो मच धनंजय. 59 धावांचं टार्गेट दोन्ही संघाने याआधी एक सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे पाहूया कोणता संघ असेल तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय ठरणारा दुसरा संघ होईल. एका बाजूला आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना सासोने संघाने काय बहरदार बॅटिंग केली, तब्बल 58 धावा केल्यात आणि 59 धावांचं एक चॅलेंजिंग टार्गेट, एक आव्हानात्मक लक्ष त्याने मात्र सेट केले. अशा वेळी जर आपण पाहिलं तीनवीरा रांजणकर या संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानात आले. एका बाजूला साहिल खांबे विस्फोटक ताबडतोड फलंदाजी करण्यासाठी सर्व परिचित असलेला खेळाडू पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले मध्ये नेहमी सुंदर फलंदाजी करणारा किंबहुना गॅप शोधण्यामध्ये माहिर असलेला चिराड गावाला बिलॉंग करणारा एक उजव्या हाताचा शैलीदार खेळाडू सचिन मात्र पाहायला मिळतोय. या दोन्ही खेळाडूंकडे जर आपण पाहिले क्षमता आहे, कपॅसिटी आहे, ज्यावेळी हे फलंदाज असतात त्यावेळी मोठे स्ट्रोक ते नक्कीच खेळत असतात. समोर मात्र आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मान फ्रॉम वाघरण, आज मात्र सासोने संघाला तो लीड करतोय. पाहूया हा सामना कसा होईल, कोणता संघ असेल जो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरेल. अलिबाग प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय, पर्व 5वे पाहायला मिळतंय. छोटम शेट्टी यांचं भन्नाट आयोजन. क्रिकेट 3 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत आणि दर्शक आता मात्र या ठिकाणी क्रिकेटच्या चाहते मैदानामध्ये बसलेले आहेत. इथं जोरात आपण घोषणा देऊया, जय श्रीराम. आवाज नहीं आया मेरे भाई, जय श्रीराम. ओहो, क्या बात है, लाजवाब सुरुवात म्हणावी लागेल. वॉल बिगन इज अ हाफ डन. निखिल पाटील कडनं आपण पाहतोय अगदी प्रॉमिसिंग स्टार्ट पाहायला मिळतंय, सकारात्मक सुरुवात पाहायला मिळते. निखिलने मात्र आपल्या अंदाजामध्ये आपल्या इनिंगला सुरुवात केली. साहिल खांबेला पहिल्या चेंडूवरती अचंबित करणारी गोलंदाजी. नेक्स्ट बॉल निखिल पाटील याचा कमी गतीने टाकला, बॅट्समन पासून थोडा दूर ठेवला, पंचांकडून नो चेंडूचा इशारा आलेला आहे. स्टेप आउट केलं निखिलने आणि आता मात्र फ्री हिटची संधी चालून आलेली आहे. आता खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी असणार आहे साहिल खांबेसाठी. पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि केवळ दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. अशा वेळी एक मोठा फटका मारण्याचा लायसन मिळालेला आहे साहिल खांबेला. तो पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करेल.
रिव्ह्यू घेतलेला आहे. नो चेंडू आहे की नाही, स्टेप आउट केलेला आहे की नाही याची चाचपणी आता मात्र केली जाईल आमचे तिसरे पंच सागरजी मोरे यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्रात आपण पाहिलं धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली आणि येथे मात्र कॅन्सल. ओके, रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे. सो पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे जिथे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी चूक पाहायला मिळाली, एक मिस्टेक पाहायला मिळाली निखिलकडनं. नो चेंडू आहे म्हणजे फ्री हिटची सुवर्ण संधी. 30 यार्डचं सर्कल, मोठा फटका येणार का साहिल खांबेच्या बॅट मधून? फ्री हिटच्या चेंडूवर साहिलने उडवलाय चेंडूला, थेट सीमा रेषे बाहेर. साहिलच्या बॅट मधनं आलाय शानदार शाही शोभिवंत चौकार. हॅलो, षटक क्रमांक पहिलं. सहा धावा आणि साहिल खांबेच्या रूपात मोठा धक्का, मोठा हादरा. नवीन खेळाडू मैदानावरती एंटर करतोय प्रणय शेळके. पाहूया आता तो कशा पद्धतीने मैदानावरती कामगिरी करेल, आपला परफॉर्मन्स सादर करेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली, किंबहुना एक मोठी शिकार केलेली आहे निखिल पाटीलने. साहिल खांबेच्या रूपात एक मोठा धक्का लागलाय. अशा वेळी आता दबावामध्ये पाहायला मिळते, दडपणाखाली पाहायला मिळतोय तीनवीरा रांजणकर संघ. त्याला मात्र सेन्सिबल फलंदाजी करावी लागेल. प्रणय शेळकेकडे ती कपॅसिटी आहे. अनेक मैदानामध्ये आपण प्रणयला पाहिले, ज्या वेळी संघाला गरज असते त्या वेळी नेहमी संकटमोचकाची भूमिका प्रणय करत असतो. पाहूया या मैदानावरती प्रणय संघाच्या मध्ये धावून येईल का? क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, वन डाऊन बॅटरची भूमिका नेहमी हॅलो हॅलो, षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. तीनवीरा रांजणकर संघाला जी सलामी अपेक्षित होती ना, ती अद्यापर्यंत मिळालेली नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचे होते, ते मोठे फटके आले नाहीयेत. सचिन मात्र स्ट्राइक एंड वरती आलाय. पाहूया सचिन काय कमाल करेल. सचिनच्या बॅट मधना क्या बात है. सचिन मात्रेने लगवलेला हा बहरदार षटकार निखिल पाटील. ओहो, यावेळी मात्र बॅकवर्ड स्कोअर लगला टार्गेट केले सचिनच्या बॅट मधनं. आणखीन एक फाईन षटकार.
रिस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा घेतलाय. मैदानावरती विस्फोटक फलंदाजी, तडेखेबंद फलंदाजी, ताबडतोड फलंदाजी. सचिन नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय. पहिल्या षटकामध्ये सचिनने केलेली फलंदाजी अगदी दिमाखदार, देखण्या या पद्धतीची पाहायला मिळते. आता मात्र सचिन डेंजरस, डिस्ट्रक्टिव्ह या पद्धतीने फलंदाजी करतोय. पहिलं षटक चालू असताना मात्र आपण पाहिल्या 19 धावा निखिल पाटीलने खर्च केल्यात. पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळालं. पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. सासोली संघासाठी चांगल्या पद्धतीने धावा आल्यात आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये 40 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं काहीच्या धावा येत नव्हत्या, पण नंतरच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके सचिन मात्र याने लगावले आणि तदनंतर तीनवीरा रांजणकर संघाच्या धावसंख्येने आकार घेतलेले पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरे गोलंदाजी करण्यासाठी डावखुरा गोलंदाज निमिष म्हात्रे आलाय. वर्सटाईल बॉलिंग ही निमिष म्हात्रे याची ओळख आहे. चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन, चांगल्या पद्धतीची वैविध्यता या गोलंदाजाकडे आहे. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आपला खेळ सादर करेल. पहिल्या चेंडूवर फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला झेल खाली, लॉंग ऑफ रिदम टिपलाय, शानदार झेल. प्रणय शेळके जाईल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन फॉर टीम तीनवीरा रांजणकर. प्रणय शेळके पुन्हा एकदा सबसेल निराशा करत असताना पाहायला मिळतोय. सलगच्या दुसऱ्या मॅच मध्ये त्याने मात्र अपसेट केलेला आहे. आता मात्र 17 चेंडू 40 धावांची आवश्यकता असताना नवीन खेळाडू विनोद पाटील आला मैदानावरती. अॅग्रेसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये माहिर आणि पटाईत असलेला हा खेळाडू अलिबाग प्रीमियर लीगच्या अगदी प्रत्येक पर्वामध्ये विनोदने केलेली आक्रमक फलंदाजी आपण पाहिली. पण संघाला गरज आहे निमिष म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले आणि आपल्या संघाला सुंदररित्या सुरुवात करून दिली. 17 चेंडू 40 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये, सामना रोमांचक स्थितीमध्ये. कडवी झुंज देत आहेत दोन्ही संघ. कडवा प्रतिकार दोन्ही संघांच्या मधून आपल्याला पाहायला मिळते. जिंकणार कोण? ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडूने टप्पा बदलला आणि खऱ्या अर्थानं बोटे फिरवली होती या चेंडूवरती. सुंदररित्या गोलंदाजी मात्र निमिष म्हात्रे करतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. डॉट चेंडू फलंदाजावरती दबाव टाकतायत, दडपण टाकतायत, प्रेशर टाकतायत. 16 चेंडू 40 धावा. निमिष म्हात्रे कमालीची गोलंदाजी करतोय. ओहो, विनोदने लगावला यावेळी काउ कॉर्नर, मोठा षटकार आणि आता मात्र इक्वेशन थोडंसं सोपं झालं रांजणकर संघासाठी. हा शॉट खेळत असताना आपण पाहिलं थोडस टाइम मिळालं आणि विनोदच्या स्लॉट मध्ये हा चेंडू होता. त्याने मात्र त्याला पार्किंग लॉट मध्ये फेकून दिलं. 6 धावा आल्यात. आता मात्र दबाव गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती शिफ्ट झालाय. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या बरचसा बाहेर. धावा येत आहेत आता तीनवीरा रांजणकर संघासाठी. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर पाहायला मिळते 25 धावा, 26 धावा. ओहो, सेकंड इन अ रो. लॉंग ऑनच्या बाहेर विनोद पाटीलच्या बॅट मधनं विस्मयकारी, विलोभनीय, वजनदार, वैशिष्ट्यपूर्ण षटकार. विनोदची रणनीती साफ आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. मैदानावरती गेल्यानंतर विनोद मात्र हल्लाबोल करतोय. निडरपणे, बिंदीकपणे, बेधडकपणे तो मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलाय. गोलंदाजांवरती प्रहार करतोय. एका मागोमाग एक प्रहार झाले. त्यामुळे सासोरे संघ आता पूर्णपणे पिछाड्यावरती गेलाय. गोलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल.
गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. येथे मात्र विकेट प्राप्त करावे लागतील तर आणि तर सासवडी संघ या मॅच मध्ये येऊ शकेल. सलग 2 मोठे स्ट्रोक आलेत, त्यामुळे गोलंदाज पाहूया आता काही वेगळं करतोय का. कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग त्याला करावी लागेल. काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजाला आता मैदानावरती करून दाखवावं लागेल. हा चेंडू वॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न. येस इट इज. हा चेंडू आहे अवांतर. मोठे फटके येत आहेत, अवांतर धावा येत आहेत. त्यामुळे आता मात्र आपण पाहतोय हळूहळू 3 विरार रांजणकर संघ डॉमिनेट करत असताना या मॅच वरती पाहायला मिळतोय. गोलंदाजाला आता लाईन लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती मारा करावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू खराब. एका मागोमाग एक वाईट चेंडूची बरसात पाहायला मिळते. निमिष मात्र या षटकामध्ये खूप सारा महागडा ठरलाय. खूप साऱ्या धावा त्याने मात्र या षटकामध्ये मोजल्यात आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. त्याला आता मात्र आपला स्ट्रॉंग झोन काय आहे, आपली स्ट्रेंथ काय आहे ते ती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि हे एक्सपेरिमेंट निमिष मात्रच्या अंगलट सुद्धा आलेले आहेत. त्याचमुळे आपण पाहतो आता इक्वेशन झालेलं आहे. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 14 मध्ये 25 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट. करावं तर काय करावं. अगदी प्रत्येक चेंडू वाईट येतोय. या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला तर तब्बल निमिष मात्र याने 4 चेंडू वाईट टाकलेत. संघासाठी एक एक धाव महत्वाची आहे, एक एक धाव मौल्यवान आहे आणि अशा वेळी हे अवांतर चेंडू खऱ्या अर्थानं संघाला अडचणीत आणणारे ठरू शकतील. ओहो, फटका लाजवाब. ताकद, नजाकत, टायमिंग याचा सुरेख संगम. विनोद मात्र आपण पाहतोय वेगळ्याच मूड मध्ये, वेगळ्याच लई मध्ये. मात्र या षटकामध्ये महागडा ठरलाय. खूप साऱ्या धावा त्याने या षटकामध्ये मोजल्यात. 13 चेंडू 18 धावा. मॅच मात्र सोपी झाली आता बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. पाहूया निमिष कशा पद्धतीने रोखेल विनोद याला. विनोदने यावेळी ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. दिमाखदार, दर्जेदार, दिलखेचक षटकार. 28 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. विनोद पाटील मान फ्रॉम तिनविरा मैदानावरती आपल्या फलंदाजीचे जलवे दाखवून देतोय. या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकण्याची करामत विनोद पाटीलने केले आणि त्याचमुळे आपण पाहतोय गोल फलंदाजी करणारा संघ विहान स्पृहा खारेपाट चॅम्पियन तिनविरा रांजणकर संघ कम्प्लिटली डॉमिनेट करत असताना तब्बल 28 धावा या षटकामध्ये निमेशने कर्ज केल्या. मॅच मात्र आता 12 चेंडू 12 धावा. रन बॉल्स इक्वेशन पाहायला मिळते. पण आपण पाहतोय गोलंदाजीला प्रारंभ पाटील आलाय. या खेळाडूला विसरू शकत नाही कारण हा खेळाडू असा आहे ज्याने अनेक पराक्रम केले, ज्याने अनेक बॉल जे रन बॉल इक्वेशन जे सामने आपल्या संघासाठी जिंकून दिलेत. गोलंदाजी करत असताना नेहमी डेट ओव्हर मध्ये प्रारंभ येत असतो आणि आपल्या संघासाठी अशीच किमया करून देत असतो. पाहूया 12 चेंडू 12 धावा इक्वेशन असताना कर्णधाराने प्रारंभच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. अलिबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे प्रारंभ पाटील. तो पाहूया संघाला गरज असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अनेक मैदानावरती प्रारंभने आपल्या गोलंदाजीचा दर्जा सिद्ध केलाय पण समोर त्याचे आता मोठं आव्हान आहे. एका बाजूला तुफानी फॉर्म मध्ये असलेला विनोद पाटील तर दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाजी करणारा सचिन म्हात्रे. 12 चेंडू 12 धावा. काय घडेल मैदानावरती. पहिला चेंडूवरती कॅच मात्र ड्रॉप केले. येथे एक एक धाव महत्वाची आहे, एक एक विकेट महत्वाची आहे आणि तुम्ही जर अशा वेळी अशा चुका केल्यात ना तर तो तुमच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायचा प्रकार होऊ शकेल. येथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जीवनदान दिले.
हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्व्हर्ट करावे लागतील. त्याशिवाय अन्य कोणताही ऑप्शन तुमच्याकडे नाहीये. 11 चेंडू 11 धावा, सामना रंगतदार स्थितीमध्ये. प्रारंभ पाटील काय कमाल करणार का? प्रारंभ पाटील काय चमत्कार करणार का? समोर इन्फॉर्म बॅटर विनोद पाटील. ओहो, ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे प्रारंभ याची. हा चेंडू निर्धावालाय आणि आता मात्र 10 चेंडू 11 धावा. प्रारंभच्या या षटकाकडे सर्वांच्याच नजरा लागल्यात. मागील ओव्हर मध्ये तब्बल 28 धावा आल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी वन साइड सामना होतोय की काय अशा पद्धतीच्या शंका निर्माण झाल्या होत्या. पण प्रारंभ मात्र बहरदार गोलंदाजी करतोय. विनोदला सलग दुसऱ्या चेंडूवर चकवा दिलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रारंभ मात्र आपण पाहतोय आता महत्वाच्या क्षणी अत्यंत कल्पकतेने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला एका जागेवरती खिळवून ठेवतोय. एका मागोमाग एक तीर्थाव चेंडू येत आहेत. आता मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये एक वेगळा पद्धतीचा चित्र, एक वेगळा रोमांचकपणा. कॅच होईल का? आणि जर कॅच झाली तर मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच बाय निखिल पाटील. शॉर्ट थर्ड मॅनला टिपलाय. नेत्रदीपक, नेत्र सुकट, डोळ्यांचा पारणा फेडणारा सुरेख झेल. मात्र येणाऱ्या 8 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. सामना आता अगदी क्रुशियल मोमेंट वरती आलाय. प्रारंभने काय बहरदार गोलंदाजी केले. प्रारंभची गोलंदाजी या षटकामध्ये बहरलेली पाहायला मिळते. आउटस्टँडिंग बॉलिंग बाय प्रारंभ पाटील. द मॅन विथ गोल्डन आर्म. प्रारंभ गोलंदाजी करतोय. ओहो, फटका चांगला अलॉंग द कार्पेट गुळच्या वेगानं. क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळते. पण पंचांकडून इशारा आलाय, नो चेंडू. महत्वाचा चेंडू होता. येथे मात्र खूप मोठी चुकी म्हणावा लागेल. मी तर म्हणेन मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. एक एक धाव महत्वाची आहे, एक एक चेंडू महत्वाची आहे. पण अशा वेळी प्रारंभने टाकलेला हा नो चेंडू एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देईल तीनवीरा रांजणकर संघाला. आणि आता मात्र इक्वेशन 8 चेंडू 9 धावा. सचिन मात्र आहे, त्याच्यासाठी लायसन्स टू किल असणार आहे. फ्री हिटचा चेंडू म्हणजे चांगला स्ट्रोक लगावलाय. सिंगल आले. प्रारंभला आपण पाहतोय कोणतीही तो ऑपॉर्च्युनिटी देत नाहीये. सुपर गोलंदाजी करतोय. क्या बात आहे प्रारंभ. प्रारंभ मात्र आपण पाहतोय वेगळाच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अगदी दर्शनात्मक गोलंदाजी तो करतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, वेग आहे, अचूकता देखील आहे आणि आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने तो समोरच्या संघाला रोखून ठेवतोय. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला तर मोठा धोका होऊ शकला असता. पण किशोर नाईक डेंजर एंडला धावत होता अतिशय शितापीने, चित्त्याच्या चपलाईने. त्याने मात्र ही धाव कंप्लीट केली. सिंगल आलेली आहे. धाव फलकावरती एका धावेची ऍडिशन आणि आता 6 चेंडू 7 धावा. 12 चेंडू 12 धावांचं इक्वेशन असताना प्रारंभ पाटीलने टाकलेलं हे बहरदार षटक किंबहुना क्या बात आहे. क्या मॅच खरोखर अप्रतिम चालू आहे. 6 बॉल आणि 7 धावेची गरज मैदानामध्ये. जेवढे पण दर्शक बसलेत पुन्हा एकदा तुम्हाला आवाज देतोय. या ठिकाणी 3:45 झालेत. एकदा आवाज देऊया जोरदार. गणपती बाप्पा. आवाज येतोय का? लहान मुलाचा पण आवाज इथपर्यंत आला. गणपती बाप्पा. मैदानावरती जाऊया धनंजय. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. 6 चेंडू 7 धावा. कोणाला वाटलं होतं 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना सामना या मोमेंटला येईल. आणि अशा वेळी आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अलिबाग तालुक्यातील डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज, थळगावाला बिलॉंग करणारा. डेट ओव्हर मध्ये नेहमी ज्याच्याकडून आपण एक चांगली गोलंदाजी पाहतो असा अशांक साखरकर. रिझल्ट ठरवणारे षटक, निर्णायक षटक. पहिला चेंडू आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळलाय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. 5 चेंडू 6 धावा. उत्तरोत्तर सामन्यामध्ये रंगतता वाढत चालले, उत्कंठावर्धकता वाढत चालले. कोण जिंकेल सामन्यामध्ये? दोन्ही संघ आपण पाहतोय विजयासाठी आतुर झालेले आहेत.
विजय कोणाच्या बाजूने जाणार, विजयाचा गुलाल कोण उधळणार, तीनवीरा राजनकार संघ हा सामना जिंकणार की सासवणे संघ हा सामना जिंकणार. या मॅच मध्ये आपण बरेचसे उलटफेर पाहिले, किंबहुना अगदी सुरुवातीपासून कमालीची उलथापालथ या मॅच मध्ये पाहायला मिळाली. कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडे. ओ हा चेंडू लाट करण्याचा प्रयत्न, वाईट चेंडू आलेला आहे. आपण पाहतोय एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, कधी इकडे आनंद तर कधी तिकडे आनंद. क्रिकेटचा खेळ यासाठी ओळखला जातो मित्रांनो. पण मॅच मध्ये आपण पाहतोय काय रंगत निर्माण झाले, काय रोमांचकता निर्माण झाले. कोणता संघ जिंकेल याचं भाकीत वर्तवणं कठीण, पण सचिन मात्र लगावलेला शानदार चौकार. नो चेंडू आहे आणि येथे मात्र सामना जिंकलेला आहे फलंदाजी करणारा संघ विहान स्पृहा खारेपाट चॅम्पियन तीनवीरा राजनकर संघाने. बदललं, सामन्याचा नूर आणि सामन्याचा कायापालट केला असा वन अँड ओनली या मॅच मध्ये एकाच षटकामध्ये 4 षटकार ठोकण्याची करामत करणारा विनोद पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच फॉर दिस मॅच. वेलकम विनोद, या ठिकाणी यायचंय लगेच, या ठिकाणी या विनोद पाटील. खारेपाट चॅम्पियन संघ या ठिकाणी बदल मारतो आणि पुन्हा एकदा